नमस्कार मित्रांनो, डिजिटल ऋषी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कियानोवा व्हिडिओ एडिट ट्युटोरियलमध्ये ते पाहणार आहोत की आपल्याला ही क्रिएटिव्स कपमध्ये बीच इनक्रिप्ट कसा करता येईल आणि छान असं क्रिएटिव्ह 3Dच्या शेपमध्ये करता येईल. सो मी प्रथमतः कॉफी मग घेतो एक या क्रिएटिव्हसाठी. त्यानंतर मी आयलँड घेतो. लेट्स सी आयलँड घेतलेला तुम्ही आणि याला मी पोझिशन करतोय या कपच्या मागे आणि पूर्ण असं खालपर्यंत. त्यानंतर एलिमेंट्सला जाऊन ओव्हल प्लेन घेतो, जी कपच्या टॉप सरफेस आपल्याला ठेवायचे आहे. ओके. ट्रेन ठेवल्यानंतर मी पुन्हा याला डुप्लिकेट करतो याच इमेजला. ती टॉप सरफेस आल्यानंतर त्या शेपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला त्या ओव्हल शेपमध्ये. आता आपल्याला मॅच करायचे आहे बॅकग्राऊंड इमेजला. सो प्रथमतः मी बॅकग्राऊंड इमेज चेक करतो, जे की ही आहे. तिला थोडंसं रोटेट करतो, जसं की आपण कपच्या इमेजला रोटेट केलं होतं. ओके, रोटेशन इज 3 degrees. सो बॅकग्राऊंड इमेज आपण 3 degree मग रोटेट करेल. ओके. सो ऑलमोस्ट मॅच झालेला आहे. मी थोडंसं याला पुन्हा एकदा येस, ऑलमोस्ट मॅच झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की पुन्हा पोझिशन्सवरती जाऊन इमेज सिलेक्ट करायची आहे आणि याची पहिल्यांदा तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करूयात. ही बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर या इमेज आपल्याला वरती न्यायचं आहे. ओके, इमेज वरती आल्यानंतर याला आपल्याला क्रॉप करायचं आहे अशा पद्धतीनं, जेणेकरून खालची इमेज आणि वरची इमेज व्यवस्थित हे होतील. मी ॲरो कीजचा वापर करून सुद्धा यांना ॲडजस्ट करू शकतो. ओके, हे मॅच झाल्यानंतर मी आता एलिमेंट्सला येतोय आणि काय करतो, सांता क्लॉज रेन सॉरी ट्रेन घेतोय मी. या ट्रेनला थोडंसं रोटेट करेल अशा पद्धतीनं आणि त्यानंतर मी घेतोय पोर्शनसाठी मला का पाहते ही क्रिएटिव्ह या अंशांगामध्ये यामध्ये इन्सर्ट केलेल्या या फ्रेममध्ये याला आता रोटेट करून हा रिसाईज असा करतो की जेणेकरून
कपचा जो कॉर्नर पीस आहे तो या भूषणचा हँड येईल. सो फायनली अशा पद्धतीने मी त्याला सेट केलेलं आहे. आता मला याच फ्रेमला डुप्लिकेट करायचं आहे. त्याला एक कलर द्यायचा आहे, ग्रेडियंट कलर. आणि हा कलर थोडासा मी मागे घेईन. आत्ताच्या याच्यानुसार मी थोडासा खाली आणि त्याला रिपोजिशन करेल. तो प्रथम तर मला एक त्याला पोझिशन करायचं याच्यामध्ये, त्याला पुण्याला पोझिशन करा मी याच्या खाली. ओके. सो त्यानंतर मग मी पुन्हा याला डुप्लिकेट करेल आणि यावेळेस मात्र मी थोडासा त्याला पुढे सरकवेल. आणि त्याला नंतर पोझिशन करेल याच्यावर. ओके. सो आपल्याला एक कट सेक्शन ऑफ द कप भेटून जाईल. त्यानंतर पुन्हा आपण घेऊ आणि टाईप करू डी वॉटर एक मोशन आणि हा स्प्लॅश घेऊयात. हा स्प्लॅशला मी क्लिक करतोय त्या हॉरिझॉन्टल आणि त्या व्हर्टिकल, की जेणेकरून मला तो इथे ठेवता येईल. आणि यालाच पुन्हा डुप्लिकेट करून मी पुन्हा क्लिक करतोय हॉरिझॉन्टली. सो इथं त्याला इन्सर्ट करतोय. अशा पद्धतीने क्रिएटिव्ह ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. याला आपण बॅकग्राऊंड चेंज करून तर त्यानंतर रिअलिस्टिक फ्लो दिसला तो म्हणजे क्लाउड ॲड करू. बर्ड्स थोड्याफार ॲड करू. तुम्हाला टेक्स्ट लिहायची असेल तर तुम्ही टेक्स्ट सुद्धा यामध्ये क्रिएटिव्हमध्ये ॲड करू शकता. And light by the beach. ज्याला वेगवेगळे असे साऊंड येण्यासाठी फॉन्ट्स सुद्धा तुम्ही त्या प्रकारची यूज करू शकता. सो अल्टिमेटली फायनली आपलं हे जे क्रिएटिव्ज आहे ते रेडी झालेलं आहे. कॉपी बीच. तुम्हाला हे क्रिएटिव्ह कसं वाटलं जरूर मला सांगा. आणि असाच नवनवीन व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनिंगच्या टिप्ससाठी डिजिटल न्यूज या चॅनलला नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.